आजच्या हरितालिकेच्या पूजेसाठी लागणारे साहित्य आणि पूजा मी तुम्हाला आजच्या छोट्या मिनी ब्लॉगमधून दाखवणार आहे। हरितालिकेच्या पूजेसाठी लागणारी पानं ही आहेत रामफळाची पानं आणि ह्यानंतर ही गोकर्णीची पाने, त्यानंतर ही आहेत लिंबुणीची पानं आणि त्यानंतरची ही आहेत सीताफळाची पाने, त्यानंतरची लगेच ही जास्वंदीची पाने, त्यानंतरची ही आहेत स्वास्तिकीचे पाने। स्वास्तिक झाल्याच्या नंतर ही आहेत परत स्वास्तिकीचेच पाने आहेत, दोन प्रकारचे स्वास्तिक आहे आपल्याकडं। त्यानंतर ही आहेत जांबाची पानं, त्यानंतर लगेचच समोरची ही आहेत कनेरीची पानं, ही पण खूप महत्त्वाची आहेत। त्यानंतर ही आहेत पारिजातकाची पाने, त्यानंतर लगेचच आपण घेणार आहोत आंब्याची पाने, ही बघा आंब्याची पाने आहेत। आणि त्यानंतर हे आहे एक बेलाचा पुडा, त्यानंतर आपण एक केळी घेतलेली आहे आणि त्यानंतर लगेच एक सेब घेतलेला आहे, त्यानंतर एक सीताफळ घेतलेला आहे आणि एक डाळिंब घेतलेला आहे। दोन ही धोत्र्याची फुलं आणि फळं आहेत, मोगऱ्याची ही फुलं आहेत, त्यानंतर ही एक व्हाईट कलरचं पांढरं फुल आहे, त्यानंतर लगेचच हे जास्वंदीचे फुले आहेत, त्यानंतर ही पिवळी फुले आहेत, त्यानंतर हा बेलाचा पुडा तर मी तुम्हाला सुरुवातीला दाखवला होता। एवढं सारं साहित्य आहे। आता आपल्याला पूजा करून घ्यायची आहे। पूजा कशा प्रकारे केलेली आहे तो मी दाखवीन तुम्हाला। हरितालिकेच्या पूजेचा लॉंग व्हिडिओ मी हा आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। आणि ताट वगैरे काढून झाल्याच्या नंतर लगेचच देवपूजा करून घेतली। छान अशी देवपूजा झाल्याच्या नंतर लगेचच आम्ही वाळूचा महादेव वगैरे काढून घेतला, रांगोळी काढली। एवढी काही छान रांगोळी येत नाही मला, जशी जमते तशी काढून घेतली आणि त्यानंतर लगेचच हरितालिकेची पूर्ण पूजाही करून घेतली। सो अशा प्रकारे मी आजची पूजा केलेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा। बाय।